तर आता आपण याला खाऊन बघू कसा लागते. पपईची रेसिपी बनवलेली आहे. ती पण त्याला आवडली आहे आणि कचऱ्यात टाकायला घेतलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आज अशी अनोखी रेसिपी करणार आहे. तर तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, ती रेसिपी आहे तर ती द्राक्षावर रेसिपी आहे. तर चला तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो. ते इथं द्राक्ष घेतलेले आहेत आणि इथं चाट मसाले आणि बाकीचे आपण मसाले घरगुती मसाले घेणार आहेत. तर मित्रांनो, इथं आपण आता द्राक्ष धुवून घेऊ. पहिला हे द्राक्ष काढायला लागतील. पहिला आपण द्राक्ष काढून घेऊ. अहो ही 1 मिनिटात होणारी रेसिपी आहे. तर हे झालेलं आता आपण याला पहिला धुवून घेऊ. पहिला तर मित्रांनो आता आपण चाट मसाला टाकू याच्यात. पहिला चाट मसाला टाकून घेऊ. करना कट करने आहे. मित्रांनो, आता इथं पण चाट मसाला टाकलेला आहे. आता इथं आपले घरगुती मसाले आहेत. काय तर घरगुती मसाले घेऊ पहिला. बस जास्त नाही, त्याला मिक्स करू आपण. थोडा अजून मसाला टाकू. तर मित्रांनो आपल्या इथं झालेलं आहे. काय बोलतो, द्राक्षाचं काहीतरी झालेलं आहे. पाणी आपण केलेलं आहे, याच्यात आपण मसाला टाकलेला आहे आणि चाट मसाला टाकलेला आहे. ते असं बनलेलं आहे. तर आता आपण याला खाऊन बघू कसा लागते. मित्रांनो, एकदम भारी लागते. तुम्ही पण करून बघा. तर मित्रांनो, मी अशी द्राक्षाची रेसिपी बनवलेली आहे आणि आपल्या मोठ्या भावाने बघा पपईची रेसिपी बनवलेली आहे. ती पण त्याला आवडली आहे आणि कचऱ्यात टाकायला घेतलेली आहे. मित्रांनो, माँ खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा, मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. काय जमत नाही भावाला. काय पण बनवतो आणि काय पण कचऱ्यात टाकतो. ते कचऱ्यात टाकायला घेतलेलं आहे. तर मी बनवतो ते खातो पण. भाई काय पण बनवतो खातो पण आपण भारी बनवतो. तर भाईने काय पण बनवलेलं आहे. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तब तक बाय.